पाटील साहेब, आज शिवजयंतीनिमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, या संदर्भामध्ये काय? पृथ्वी फाउंडेशन तसेच श्री प्रगतीपथ संस्था नारंगाव आणि YCM ब्लड स्टोरेज बँक जुन्नर YCM हॉस्पिटलचे तर यांच्या आपल्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आपण शिवजयंतीच्या निमित्ताने घेतलं आहे। याचा एकच विषय आहे की सर्व महाराष्ट्रात शिवजयंतीनिमित्त एक संदेश द्यायचा आहे की शिवरायांची जी शिकवण आहे ती शिकवण पाळायची आणि त्याप्रमाणे आपण आपलं वागणं चालणं बोलणं ठेवायचं, चांगले कर्म आचरणात आणायचे। तसेच रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान म्हटलं आहे आणि रक्तदान रक्त देताना किंवा रक्त घेताना कुठल्याही व्यक्तीची जात धर्म किंवा इतर कोणतीही गोष्ट तपासून पाहिली जात नाही। तपासून पाहिलं जातो तो फक्त त्याच्या रक्तातील गुण आणि दोष। याचप्रमाणे ही शिवरायांची शिकवण आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण आहे की समाजाची सेवा करायची, जनतेची सेवा करायची आणि आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळेत। कुठल्या ना कुठल्या मार्गाने शिवरायांची सेवा करायची किंवा त्यांची शिकवण आचरण आणायची। या गोष्टीसाठी पृथ्वी फाउंडेशन किंवा श्री प्रगती सहकारी आमची पतसंस्था तसेच YCM ब्लड स्टोरेज बँक जुन्नर यांच्या आपल्या सहकार्याने हा आपण शिवजयंतीनिमित्ताने कार्यक्रम करतोय। धन्यवाद। आज शिवजयंतीनिमित्त पृथ्वी फाउंडेशन नारायणगाव, त्याचबरोबर प्रगतीपथ संस्था नारायणगाव वरवाडी, त्याचबरोबर YCM हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला प्रथम बजरंग दलाच्या वतीने मी शुभेच्छा देतो। परंतु जाता एक कविता आठवली, निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून झाली छप्परे उदार आल्या पांगोळ्या अंगणी। म्हणजे निसर्गाने जे आपल्याला आयुष्य दिलं आहे, निसर्गाने जे धन दिलं आहे ते दुसऱ्याला देण्यासाठी असतं आणि तोच प्रकार आज शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून, शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ह्या संस्थांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कवितेप्रमाणे कधी काहीतरी आपलं या समाजाला देणं राहतं। तिथं जात पात पंथ संप्रदाय वगैरे असा कुठलाही हा भेदभाव न ठेवता एक सगळ्यांचं रक्त लाल असतं आणि त्या रक्ताची आज भविष्यामध्ये गरज पडणारी, म्हणजे भविष्यात सैनिकांना गरज पडू शकते। उद्या जुन्नर पुणे नाशिक हायवे महामार्गावर अनेक अपघात होतात, त्या अपघातामध्ये अनेक लोकांना रक्ताची गरज पडते आणि ती गरज पूर्ण करण्याचं काम या तिन्ही संस्थांनी केलेलं आहे। त्याच्यामुळं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि 19 फेब्रुवारीच्या निमित्त सर्व बांधवांना आवाहन करतो की आपणही या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं या देशाची या मातीशी काहीतरी देणं लागतं, ते देणं पूर्ण करण्याचं काम आपण माडगुळकरांच्या कवितेप्रमाणे पूर्ण करावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो। जय श्रीराम। या ठिकाणी आमच्या पृथ्वी फाउंडेशन आणि प्रगती नागरी पतसंस्थेमार्फत आम्ही जो उपक्रम आज घेतलेला आहे 19 तारखेचा, आज आमच्या राजाची 155वी जयंती आपण साजरी करतोय। या निमित्ताने आम्ही दोन्ही फाउंडेशनतर्फे आज या ठिकाणी 24 तास ॲम्ब्युलन्सची सेवा, जुन्नर हायवे किंवा राष्ट्रीय महामार्ग आहे दोन्ही हायवेंसाठी आपण तात्कालीन 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा दिलेली आहे। माझ्या दोन्ही राजांनी आपल्याला शिकवलेलं आहे की जगायचं कसं आणि लढायचं कसं। तर आज आम्ही जो उपक्रम आज करतोय त्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला आज एकच संदेश द्यायचा आहे की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। आत्ताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरती अपघात हो किंवा इतर ज्या ठिकाणी रक्ताची गरज लागेल, जे आपल्या देशावरती सैनिक आहेत त्यांच्यासाठी जे रक्त लागेल ते आपल्याला एक छोटीशी एक दान स्वरूपात आपण जे आज रक्त देतोय त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली मदत होऊ शकते। म्हणून मी आज दोन्ही आमच्या संस्थेला आणि आमच्या पृथ्वी फाउंडेशन आणि प्रगती नागरी पतसंस्थेचे आभार मानतो आणि असाच संदेश आम्ही देतो की अशाच प्रकारचे जे उपक्रम आहेत हे भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण राबवले पाहिजेत। आज 19 फेब्रुवारी शिवजयंती या निमित्ताने आम्ही पृथ्वी फाउंडेशन, आमची श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था आहे, त्यानंतर YCM हॉस्पिटल जुन्नर यांचं ब्लड स्टोरेज सेंटर आहे, तर सर्वांनी मिळून रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। पुण्यदानाचा महोत्सव आहे आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने। या महोत्सवात सर्वांनी भरभरून सहभागी व्हावे ही मी सर्वांना आव्हान करतो। तसेच मयूरभाऊंनी सांगितलं 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा जी आम्ही उपलब्ध केलेली आहे, तर कुणाला काही अडचण बसल्यास आज दिवसभरात रात्री 12 वाजेपर्यंत अवश्य संपर्क साधावा। धन्यवाद। जय शिवराय। आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त पृथ्वी फाउंडेशन आणि श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने, त्याचबरोबर YCM जुन्नर
या हॉस्पिटलच्या सहकार्याने आज रक्तदानाचा मोठा कार्यक्रम इथं सुरू आहे. तरी येणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आणि दोन्ही मित्रपरिवारांचे मी मनापासून आभार मानतो आणि आवाहन करतो, ज्यांना कोणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी ओझर फाट्यावरती इथे येऊन रक्तदान करू शकता. सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा टायमिंग ठेवलेला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आतापर्यंत किती झाले? आत्तापर्यंत 45 रक्तदाते झालेले आहेत. 300च्या पुढे जातील संध्याकाळपर्यंत. 300च्या पुढे जातील. कोल्हे साहेब म्हणतात तसे सगळे संचालक आणि पृथ्वी फाउंडेशनचे जेवढे सदस्य आहेत आम्ही सकाळपासून इथं उभे आहोत. दात्यांना आम्ही फोन करून बोलवत आहोत. स्वइच्छेने पण बरेच दाते शिवभक्त येत आहेत. त्यामुळे मी आलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.